Hello friends, welcome to Reverse Aging Journey. Today's topic is warning signs of vitamin deficiency. आपल्या शरीराला जेव्हा आपण रोजचं आहार घेतो तेव्हा प्रोटीन, कार्ब आणि फॅट सोबत मिनरल्स आणि विटॅमिन्सची सुद्धा आवश्यकता असते. तर शरीरात काही विटॅमिन्स जेव्हा कमी होतात तेव्हा आपण काही विशिष्ट लक्षणांमधून आपल्याला संकेत मिळतो. तर ही लक्षणं जर आपल्याला ओळखता आली तर आपल्याला योग्य वेळी उपचार आणि आहार बदल करून त्रास टाळता येतो. तर हे सायन्स काय काय आहेत ते आपण पाहूयात. विटॅमिन बी 12. विटॅमिन बी 12 जेव्हा विटॅमिन बी 12 ची आपल्याला कमतरता होते तेव्हा मेमरी प्रॉब्लेम, फटीग और विकनेस, टिंगलिंग इन हँड्स और फीट अशी सगळी आपल्याला लक्षणं जाणवतात. हातपाय सुन्न होतात, हातापायाला झिंजिण्या येतात, मुंग्या येतात, सतत थकवा येतो, कमजोरी येते, आपली एकाग्रता कमी होते, चिडचिड जास्त होते आणि जिभेवर जळजळ किंवा लालसरपणा सुद्धा येऊ शकतो. जेव्हा विटॅमिन डी ची कमी होते तेव्हा काय होतं? बोन और बॅक पेन, लो इम्युनिटी, डिप्रेशन और सॅडनेस. हाडं दुखतात, गुडघे आणि कंबर मध्ये वेदना होतात, थकवा येतो आपल्याला, अशक्तपणा येतो, आपली इम्युनिटी पॉवर कमी होते, आपल्याला वारंवार सर्दी होते, ताप येतो किंवा आपले केस सुद्धा गळू शकतात विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे. नेक्स्ट आहे विटॅमिन ई. विटॅमिन ई कमी झालं तर काय होतं? ड्राय और रफ स्किन होते, ब्लरी विजन आणि मसल विकनेस. आपली केस आणि त्वचा रफ म्हणजे कोरडी व्हायला सुरुवात होते आणि आपले विजन म्हणजे डोळ्यांमध्ये पण असं आपल्याला ब्लरी असं दिसायला लागतं. मसल्स विकनेस येतो, आपल्या स्नायूंमध्ये कमजोरी येते आणि विशेषतः महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन होतं, म्हणजे हार्मोन्सचं इम्बॅलन्स होतं जेव्हा विटॅमिन ईचं कमतरता आपल्या बॉडीमध्ये येते. नंतर विटॅमिन सी कमी झालं तर काय होतं? तर ब्लिडिंग गम्स, फ्रिक्वेंट ब्रोशिंग, स्लो हिलिंग वुंड्स. विटॅमिन सी ची जेव्हा कमी होते तेव्हा आपल्या हिरड्या सुजतात किंवा दातांमधून रक्त येतं आणि त्वचेला कोरडेपणा होतो, त्वचा कोरडी होते आणि जखमा लवकर भरत नाही असं पण होतं आणि थकवा येतो आपल्याला आणि वारंवार सर्दी किंवा खोकला होतो. जेव्हा विटॅमिन ए ची कमतरता होते तेव्हा आपल्याला पुअर नाईट विजन होतं, म्हणजे दिसायला कमी, रातंधळेपणा, अंधारात नीट न दिसणं ते होतं. ड्राय आईज, डोळे आपले कोरडे पडतात आणि रफ आणि ड्राय स्किन होते, त्वचा कोरडी आणि खरखरीत होते आणि प्लस आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा कमी होते. जेव्हा विटॅमिन के ची कमतरता होते आपल्या शरीरात तेव्हा काय होतं? तर इजी ब्रुशिंग, ब्लिडिंग गम्स आणि स्लो ब्लड क्लॉटिंग. जखम झाल्यावर रक्त लवकर न थांबणं असं हे होऊ शकतं आणि हाडांचा कमकुवतपणा सुद्धा येऊ शकतो आपल्याला. ब्लिडिंग गम्स म्हणजे हिरड्यांमधून ब्लिडिंग व्हायला होतं आणि कुठेही जरासं खरचटलं किंवा काही लागलं तर सहज निळे डाग पडतात. तर ही आहेत विटॅमिन के चे कमीची लक्षणं. नंतर विटॅमिन बी 6 कमी असेल तर काय होतं? क्रॅकेड कॉर्नर्स ऑफ माउथ, इरिटेबिलिटी और मूड स्विंग आणि टिंगलिंग हँड्स और फीट. आपल्या माउथच्या बाजूला म्हणजे लिप्सच्या तिथे कॉर्नरला हे होतं, लिप्स म्हणजे क्रॅक लिप्स होतात, ओठांना भेगा पडतात आणि आपला मूड स्विंग होऊ शकतो आणि आपल्या हाता आणि पायाला मुंग्या येऊ शकतात जेव्हा विटॅमिन बी 6 ची कमतरता होते आपल्या बॉडीमध्ये. नंतर आहे विटॅमिन बी 1. बी 1 ची कमी झाली तर काय होतं? ब्रेन फॉग होतो, इरिटेबिलिटी होते आणि फटीग, आपल्याला थकवा आल्यासारखं होतं, आपल्याला आपलं म्हणजे स्ट्रेस येतो आपल्याला आणि खूप चिडचिड अशी निर्माण होते.
विटॅमिन B2 जर कमी झालं तर सोअर थ्रोट होतो, क्रॅकेड लिप्स होतात आणि लाईट सेन्सिटिव्हिटी म्हणजे आपल्याला घशाच्या संदर्भातील रोग होऊ शकतात, आजार होऊ शकतात आणि लिप्सला क्रॅक पडू शकतात आणि सेन्सिटिव्हिटी थोडीशी कमी होते आपली आपली एकाग्रता कमी होते. तर असे सगळे वॉर्निंग साइन्स आहेत जेव्हा आपल्या शरीरात काही विटॅमिन डेफिशियन्सी निर्माण होतात तेव्हा. तर वेळीच आपण हे सगळ्या डेफिशियन्सी समजून त्याच्यावर आपण योग्य तो आहार घ्यायला पाहिजे. सो थँक्यू एव्हरीवन.